वचन दिले तू मला या मालिकेत इंटरेस्टिंग असा भाग पाहायला मिळत आहे. कोर्टात सुरू असलेली केस आणि ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तीकर याने तर आता ऊर्जाला भंडावून सोडलेलं असतं. नको नको ते प्रश्न विचारून ऊर्जासमोरच बसलेला शौर्य मनातून खूपच वैतागलेला असतो. शौर्य स्वतःशी बोलत असतो, काय काय करायचं काय या सरकारी वकील ॲडव्होकेट विशाल कीर्तीकरचं. कारण हा ऊर्जाची 7 दिवसाची रिमांड मागतोय आणि 7 दिवस जर ऊर्जाला बेल मिळणार नसेल तर कसं होणार, असा विचार आता शौर्याच्या मनात घोळत असतो. आणि अशातच आता शौर्य स्वतःच्या वडिलांकडे म्हणजे हर्षवर्धनकडे पाहतो. हर्षवर्धन शौर्याला म्हणत असतो, काळजी करू नकोस तू, अजूनही केस निकाली लागलेली नाहीये किंवा ऊर्जा पुन्हा एकदा तुरुंगात गेलेली नाहीये. मी बघतो काय करायचं ते. आणि अशातच आपण पाहतोय कोर्ट अजून थोडा वेळ सुरू असताना अचानकपणे 2 तासासाठी कोर्ट तहकूब करण्यात आलेलं असतं. कारण विशाल कीर्तीकरने काही अशा प्रश्नांना हात घातलेला असतो. त्यानंतर तिथे शौर्यने जोराचा राडा केलेला असतो. शौर्याचा राडा आणि त्यानंतर तिथे असलेल्या जजने कोर्ट 2 तास तहकूब होईल आणि त्यानंतर पुन्हा सुरू होईल. त्यामुळे आता पुन्हा एकदा इथे 2 तास एक्स्ट्रा ऊर्जाला मिळालेले असतात. आणि अशातच आपण पाहतोय आता कोर्ट तहकूब झाल्यानंतर विशाल कीर्तीकर हा हर्षवर्धनला म्हणत असतो, काय रे, तुझा मुलगा खूपच तापट दिसतोय. माहितीये मला, त्याची बायको इथे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे म्हणून काय चक्क कोर्टात अशा प्रकारचा राडा घालायचा. हर्षवर्धन, मला तुझ्या मुलाकडून असल्या प्रकारची अपेक्षा नव्हती. निदान त्याने तरी समजून घ्यायला हवं होतं. वकील आहे ना तो. हे सगळं ऐकल्यावर आता मागून शौर्य म्हणत असतो, पण तुमचं काय चाललंय, तुम्ही ऊर्जाची 7 दिवसाची रिमांड का मागताय. त्यावेळेला शौर्यला आता हर्षवर्धन समोरच असलेला ॲडव्होकेट विशाल कीर्तीकर म्हणत असतो, अरे बाळा, तू वकील आहेस हे माहितीये मला, पण अजूनही तुला यातले बारकावे समजलेले नाहीयेत. हर्षवर्धन, समजाव तुझ्या मुलाला. असं बोलून आता ॲडव्होकेट विशाल कीर्तीकर चहा पाण्यासाठी तिथून बाहेर पडलेला असतो. शौर्य खूपच वैतागलेला असतो. हर्षवर्धन शौर्यला सांगत असतो, मी तुला काय म्हटलं होतं, शांत राहा. पण एक गोष्ट लक्षात घे, इथे सिच्युएशन आपल्याच बाजूने आहे. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, ती कशी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुला कळत नाहीये का, कोर्टात तहकूब झालंय 2 तासासाठी. याचाच अर्थ 2 तास अजून ऊर्जाला एक्स्ट्रा भेटले. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, डॅड, अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. आणि लगेचच आता शौर्य धावत हा ऊर्जाकडे गेलेला असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता तो ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा काही काळजी करू नकोस तू, मी डॅडशी आताच बोललोय. डॅडने मला सांगितलंय की अजिबातच घाबरायची गरज नाहीये, आपण या सगळ्यातून व्यवस्थित बाहेर पडतोय. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, शौर्य 2 तास आहेत आपल्याकडे. मी सांगते तसं केलंस ना तर निश्चित या कोर्टातून आजच मला बेल मिळेल. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, म्हणजे काय करायचंय सांग मला, मी लगेचच करतो. त्यावर ऊर्जा सांकेतिक भाषेमध्ये शौर्यला सांगत असते, आत्ताच्या आत्ता जा आणि फॉरेन्सिक लॅबमधून विक्रांतच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन ये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय, विक्रांतच्या मृत्यूचा फॉरेन्सिक लॅबमधून पोस्टमॉर्टम रिपोर्ट. ऊर्जा त्याचं काय करणार आहेस तू आणि त्याचं या गोष्टीशी काय संबंध. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य जरा तरी विचार कर, विक्रांतचा मृत्यू माझ्या गोळीने झालाय असं प्राथमिकदृष्ट्या सगळ्यांनाच वाटतंय ना. मग त्याच्या छातीत असलेली गोळी, ही गोळी माझ्या बंदुकीशी मॅचच नाही झाली तर मी आजच बेलवर सुटेन की नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा, एकदमच मुळाशी हात घातलास तू. मला तर आता 100% चित्र दिसतंय की तूच आज स्वतः ही केस लढून यातून स्वतःला बेलवर सोडवशील. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, जा मग, आता फार वेळ घालवू नको. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू फॉरेन्सिक लॅबमध्ये चाललायस हे फक्त तुला आणि मला माहिती आहे. बाकी इतर कोणालाही कळता कामा नये की तू विक्रांतचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणायला चाललायस. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, हो, अजिबातच काळजी करू नको. आणि शौर्य तिथून जात असताना ऊर्जाने पुन्हा एकदा शौर्यला आपल्याकडे बोलवलेलं असतं. आणि ऊर्जा म्हणत असते, तुला कळतंय मी तुला आता काय म्हटलं,
कोणालाही कळता कामा नये, हर्षवर्धन सरांना सुद्धा नाही. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो ठीक आहे काळजी करू नकोस तू, आणि शौर्य आता त्या कोर्टातून बाहेर पडत असतो. इकडे आपण पाहतोय आता कोर्टातून बाहेर पडणाऱ्या शौर्यला हर्षवर्धनने पाहिलेलं असतं. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, खूपच बावचळलाय स्वतःच्या बायकोला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी. आज ऊर्जाला कोर्टातून बेल मिळवून दिलीच पाहिजे, नाहीतर शौर्यचा माझ्यावरील विश्वास कमी होईल, असं म्हणत आता हर्षवर्धन त्या जाड्याकडे जात असतो, म्हणजेच सरकारी वकील ॲडव्होकेट विशाल कीर्तिकरकडे. आणि अशातच आता शौर्य हा कोर्टातून नेमका अचानकपणे एवढ्या घाईघाईत कुठे बाहेर पडतोय हे आता बाहेर चहा पीत असलेल्या ॲडव्होकेट सरकारी वकील विशाल कीर्तिकरने पाहिलेलं असतं. आणि त्याने लगेचच आपल्या काही माणसांना फोन केलेला असतो की तो बघा, हर्षवर्धनचा मुलगा शौर्य हर्षवर्धन जहागीरदार कोर्टातून आता घाईघाईत बाहेर पडलाय आणि तो आतमध्ये आरोपी असलेल्या ऊर्जाचा नवरा आहे. तो नक्कीच काहीतरी काळाकांडी करायला जात असेल, त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा आणि प्रत्येक क्षणाची मला अपडेट द्या. लगेचच आता सरकारी वकील ॲडव्होकेट विशाल कीर्तिकरच्या माणसांनी या शौर्याचा पाठलाग करायला सुरुवात केलेली असते. शौर्य ज्या ज्या ठिकाणी जात असतो अगदी त्या त्या ठिकाणी आता विशाल कीर्तिकरची माणसं शौर्याचा पाठलाग करत असतात. इकडे आपण पाहतोय कोर्टात असलेली पद्मा आता ऊर्जाकडे आलेली असते. ऊर्जाला ती म्हणत असते, ऊर्जाताई नको काळजी करूस तू, ते सरकारी वकील तुला नको नको ते प्रश्न विचारतायत आणि तू त्यांच्या प्रश्नांना अगदी चोख उत्तर देत आहेस. मला खात्री आहे आजच्या आज तुला बेल नक्की मिळेल. ऊर्जा म्हणत असते, पद्मा मला माहिती आहे मला आजच्याच बेल मिळेल, त्यासाठीच मी तुझ्या शौर्यदादाला कामाला लावली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून हर्षवर्धन एकदमच चकाकतो. तो स्वतःशी बोलत असतो, म्हणजे या ऊर्जाने नक्की शौर्यला कुठं पाठवलंय? शौर्य काहीतरी वेगळंच तर करायला गेला नसेल ना, कोणता पुरावा वगैरे आणायला? मी जरा चूक केली की काय? शौर्यावर मला बारीक लक्ष ठेवायला हवं होतं. आता इथे जर ऊर्जाने स्वतः किंवा शौर्याने स्वतः काही करून ऊर्जाला बेल मिळवून दिली तर माझं वर्चस्व यांच्या नजरेत काही वाढणार नाही, उलट कमी होणार, असं आता हर्षवर्धनला वाटत असतं. आणि अशातच आपण पाहतोय या विशाल कीर्तिकरला त्याच्या माणसांचा फोन आलेला असतो आणि विशाल कीर्तिकरला त्याची माणसं म्हणत असतात, सर हा शौर्य हर्षवर्धन जहागीरदार फॉरेन्सिक लॅबच्या आत गेला आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता विशाल कीर्तिकर स्वतःशी बोलत असतो, फॉरेन्सिक लॅबच्या आतमध्ये तिथे काय करणार हा? आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता विशाल कीर्तिकरची माणसं म्हणत असतात, साहेब हा शौर्य आता फॉरेन्सिक लॅबमधून बाहेर पडला आहे आणि थेट त्याच्या कारमध्ये बसून पुन्हा एकदा कोर्टाच्या दिशेने रवाना झाला आहे. हे वाक्य ऐकल्यावर विशाल कीर्तिकर म्हणत असतो, ठीक आहे तुम्ही आता काहीच करू नका, मी बघतो काय करायचं ते. आणि लगेचच आता विशाल कीर्तिकरने आपल्या दुसऱ्या माणसांना फोन करून असं सांगितलेलं असतं, शौर्य कोर्टाच्या बाहेर जेव्हा येईल तेव्हा त्याच्या हातात काय आहे का प्रॉपर लक्ष द्या आणि मला लगेचच कळवा त्याने कोर्टाच्या आत पाय ठेवायच्या आधी. आणि अशातच आता विशाल कीर्तिकरचा माणूस म्हणत असतो, ठीक आहे सर, मी बारीक लक्ष ठेवून आहे या शौर्य हर्षवर्धन जहागीरदारवर. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाला थेट कसं समजवायचं की कळवायचं की ऊर्जा, माझ्या हातात विक्रांतच्या मृत्यूचा तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय म्हणून. लगेचच आता शौर्यने पद्माला कॉल केलेला असतो आणि पद्माला तो सांगत असतो, पद्मा जरा लवकरात लवकर ऊर्जाला फोन नेऊन दे ना, मला त्याशी बोलायचं आहे. त्यावर पद्मा म्हणत असते, असं काय करताय दादा, मी आता ऊर्जाताईंसमोरच आहे, बोला तुम्ही. लगेचच आता पद्माने ऊर्जाला फोन दिलेला असतो. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा झालंय काम, तू सांगितल्याप्रमाणे मी फॉरेन्सिक लॅबमधून विक्रांतच्या मृत्यूचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता थेट कोर्टात समोरच्या बाजूने येऊ नकोस, कोर्टात आता तू मागच्या बाजूने ये, कारण मला असं वाटतंय तुझ्यावर कोणतरी पाळ ठेवू शकतं. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, कोण ठेवणार माझ्यावर पाळत? त्यावर ऊर्जा म्हणत असते, जितकं सांगते तितकं ऐक ना, मागच्या बाजूने ये आणि तुझी गाडी कुठे लांब पार्क कर. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, आलं माझ्या लक्षात, तुला नेमकं काय म्हणायचं आहे. आता विशाल कीर्तिकरची माणसं कोर्टाच्या समोरच्या बाजूने उभी असतात, पण तिथे काही शौर्य आलेला नसतो.
पण थोड्या वेळाने आता थेट शौर्य हा कोर्टात ऑलरेडी आलाय हे कोणालाच कळलेलं नसतं आणि शौर्यने ते फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट हातात आणून दिलेले असतात ऊर्जा ते रिपोर्ट सगळे तपासते आणि ती स्वतःशी बोलत असते, आता जेव्हा कोर्ट पुन्हा एकदा सुरू होईल त्यावेळेला धमाका मी करणार आणि इथे स्वतःची केस लढून स्वतःला बेल मिळवून देणार. आणि अशातच आपण पाहतोय आता कोर्ट पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं असतं. जज साहेब आल्यानंतर सगळेच आता आपापली पोझिशन घेतात. सरकारी वकील ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर म्हणत असतो, जज साहेब आता मला फार काळ काही बोलायचं नाहीये. मगाशी कोर्ट सुरू असताना जे काही म्हटलं होतं मी, जे काही पुरावे माझ्या पद्धतीने सादर केले होते त्याच आधारावर तुम्ही फक्त इतकं लक्षात घ्या, या ऊर्जाला जर आपण असं बेलवर सोडलं तर ते खूप घातक ठरू शकतं. म्हणून मी या कोर्टाकडे ही विनंती व्यक्त करतोय की 7 दिवसाची रिमांड ऊर्जाला देण्यात यावी. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शौर्य पुन्हा एकदा उठणार असतो. तेवढ्यात हर्षवर्धनने डोळे वटारून त्याला म्हटलेलं असतं, अरे शांत हो, काय चाललंय तुझं, का असं वागतोयस तू. आणि शौर्य लगेचच शांत होतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता जज साहेब थेट ऊर्जाला विचारत असतात, मग ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे याबाबत तुम्हाला काही बोलायचं आहे का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो जज साहेब, मला फक्त माझी बाजू आता मांडायची आहे आणि ती बाजू मांडल्यानंतर तुम्हाला जो काही निकाल द्यायचा असेल तो तुम्ही द्या. आता ऊर्जा नेमकी स्वतःची बाजू काय मांडणार हे हर्षवर्धन आणि ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर विचार करत असतात. पण कुमुदिनीच्या काहीतरी लक्षात आलेलं असतं की इथे आता ऊर्जा गेम पलटवणार आहे आणि अगदी तसंच झालेलं असतं. लगेचच आता जज साहेब म्हणत असतात, ठीक आहे मांडा तुम्ही तुमची बाजू. लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, जज साहेब खरं तर त्या दिवशी माझ्या हातात बंदूक होती आणि माझ्या हातात असलेल्या बंदुकीचं ट्रिगरही मीच दाबलं, त्यातून गोळीही सुटली आणि गोळी विक्रांतला लागली सुद्धा. पण जज साहेब तिथे माझ्या बंदुकीतून सुटलेली गोळी विक्रांतला लागलेलीच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर म्हणत असतो, ऊर्जा शिंदे खोटं बोलतायत. त्या या केसचा पूर्णपणे निकाल किंवा या केसचा पुरावा पूर्णपणे नष्ट करून या केसला फिरवण्याचा प्रयत्न करतायत. त्यावर ॲडव्होकेट विशाल कीर्तिकरला जज साहेब म्हणत असतात, तुम्ही तुमची बाजू मांडली ना, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेना त्यांची बाजू मांडू दे, तोपर्यंत तुम्ही मध्ये बोलायचं नाही. त्यावर विशाल कीर्तिकर म्हणत असतो, सॉरी माय लॉर्ड. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जा म्हणत असते, जज साहेब गोळी सुटली, गोळी विक्रांतला लागली सुद्धा, पण माझ्या बंदुकीतील गोळी विक्रांतला लागलेलीच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, या गोष्टीचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो जज साहेब, या गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे. त्यावर जज साहेबांना आता थेट तिथे असलेला विशाल कीर्तिकर म्हणत असतो, जज साहेब प्लीज मी पुन्हा एकदा मध्ये बोलतोय, बघा तुम्हीच विचार करा, त्या दिवशी तिथे पोहोचलेले पोलीस यांना सुद्धा याच ऊर्जा शिंदेने असं म्हटलं की हो मीच विक्रांतला मारलं. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, हो त्यावेळेची अशी परिस्थिती होती की मला वाटलं की माझ्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीने विक्रांत मेला, पण तसं नाहीये जज साहेब, तिथं कोणतरी तिसरा माणूस त्यावेळेला अवेलेबल होता, म्हणजे त्याने गोळी मारली आणि त्याच्या बंदुकीतील सुटलेली गोळी ही विक्रांतच्या छातीत गेली आणि माझ्या बंदुकीतून सुटलेली गोळी ही विक्रांतच्या छातीत गेलेलीच नाहीये. त्यावर जज साहेब म्हणत असतात, तुम्ही तर म्हणताय की तुमच्याकडे काहीतरी पुरावा आहे, सादर करा ना, पुरावा असेल तर कोर्टात सादर करा. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो जज साहेब मी पुरावा सादर करते. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाने शौर्यला आवाज दिलेला असतो. शौर्य म्हणत असतो, हा. शौर्यने आपल्या हातातील एक एनोलप थेट ऊर्जाकडे पोचवलेलं असतं. ऊर्जा ते एनोलप आता कोर्टात असलेल्या समोर बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात देते. ती व्यक्ती तो पुरावा जज साहेबांपर्यंत पोहोचवते. जज साहेब तो पुरावा अगदी निरखून पारखून बघतात आणि त्यानंतर जज साहेब म्हणत असतात, हो ऊर्जा शिंदे तुम्ही हा जो काही पुरावा या कोर्टात सादर करताय त्यावरून तरी तात्पुरतं हे सिद्ध होत आहे की हो तुमच्या बंदुकीतून सुटलेली गोळी विक्रांत शिर्केला लागलेलीच नाहीये, कारण तुमच्या बंदुकीतून सुटलेली गोळी ही विक्रांतच्या छातीत असलेल्या गोळीशी डिसमॅच होत आहे. हे सगळं ऐकल्यावर आता ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर म्हणत असतो, जज साहेब असा कोणता पुरावा या
ऊर्जा शिंदेने तुमच्याकडे सादर केलाय. हे वाक्य ऐकल्यावर आता जज साहेब म्हणत असतात, विक्रांतच्या मृत्यूचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलंय की विक्रांतच्या छातीत असलेली बुलेट ही या ऊर्जा शिंदेकडे असलेल्या बंदुकीशी मॅच करत नाहीये. हे सगळं ऐकल्यावर विशाल कीर्तीकर स्वतःशी बोलत असतो, अरे हो, हा शौर्य तर फॉरेन्सिक लॅबमध्ये गेला होता. माझ्या माणसांना मी सांगितलं होतं की याच्यावर बारीक लक्ष ठेवा, पण माझ्या माणसांनी आज काम चुकीचं केलंय, त्यांना तर चांगली शिक्षाच दिली पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा म्हणत असते, जज साहेब आता सध्या तरी या केसचा संपूर्णपणे निकाल लागू शकत नाही याची मला खात्री आहे, पण या निकालाच्या आधी तुम्ही हे रिपोर्ट पाहिले असतील तर तुम्ही मला बेलवर निश्चितच सोडवू शकता. आणि मी एक स्वतः सच्ची वकील असल्यामुळे अगदी कोणताच खोटा पुरावा कधीच कोर्टात सादर करणार नाही. त्यामुळे मी या कोर्टाला विनंती करते की या कोर्टाने मला बेलवर सोडवावं आणि त्यानंतर यापुढे या केसचा जेव्हा कधी रिपोर्ट तारीख लागेल त्यावेळेला मी स्वतः हजर असेन आणि मी मला बचावासाठी कोणत्याही प्रकारचा थर्ड डिग्री वापरणार नाही. हे सगळं ऐकल्यावर जज साहेबांना कळून चुकलेलं असतं की इथे ऊर्जा शिंदेला बेल दिलीच पाहिजे. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, आज मी माझं मॅजिक दाखवू शकलो नाही, पण शौर्यला असं वाटायला नको की मी कमी पडलो. लगेचच आता हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, वाट लागली. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला आणखी काहीतरी नवीन पाहायला मिळू शकतं, हे मात्र नक्की. बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.